नमस्कार. भारत इतिहास संशोधक मंडळाचा उपक्रम पाक्षिक सभा या कार्यक्रमामध्ये मी गुरुप्रसाद कानिटकर सर्व इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासक आणि इतिहासप्रेमींचं मनःपूर्वक स्वागत करतो. अप्रकाशित कागदपत्र प्रकाशित करणं, त्याच्यावरती संशोधनात्मक चर्चा करणं यासाठी भारत इतिहास संशोधक मंडळाने साधारणपणे 100 वर्षांपूर्वी सुरू केलेला हा मंडळाचा स्वतःचा उपक्रम आहे. याच्यामध्ये आज आम्ही काही इतिहासाचे विद्यार्थी काही कागदपत्र आपल्यासमोर प्रकाशित करणार आहोत. मी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या विश्वस्त आणि इतिहास अभ्यासक डॉक्टर अनुराधा कुलकर्णी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी कृपया कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. नमस्कार. आज जी पाक्षिक सभा आहे आपली, ती आपल्या मंडळातलीच 6 फरमानं आहेत एकूण, आणि या फारसीच्या अभ्यासकांनी ती वाचली आहे. या पाक्षिक सभेचं अध्यक्षपद मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर बी डी कुलकर्णी सरांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते. इथे स्लाइड्स दाखवतील, त्यामुळे सर तिथेच बसलेले असतील. मी गुरुप्रसादना म्हणते, तुम्ही सुरू करा. कुलकर्णी मॅडम, धन्यवाद. मी भारत इतिहास संशोधक मंडळाचे उपाध्यक्ष आणि आजच्या पाक्षिक सभेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बी डी कुलकर्णी सर यांना विनंती करतो की त्यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि आमच्या सगळ्यांचे गुरु अर्थात गजानन मेहेंदळे सर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. त्यासोबतच आमचे फारसीचे शिक्षक उस्ताद मुअल्लिम असं आम्ही ज्यांना म्हणतो, ते फारसी तज्ज्ञ राजेंद्र जोशी सर हेही त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून इथे आलेले आहेत. अर्थात ते नेहमीच आमच्याबरोबर असतात, आमच्या पाठीशी उभे असतात. तर मी बी डी कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. आणि कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बी डी कुलकर्णी सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला पाक्षिक सभा सुरू करण्याची परवानगी द्यावी. धन्यवाद सर. आजच्या पाक्षिक सभेचा विषय आहे भारत इतिहास संशोधक मंडळाच्या स्वतःच्या आर्काईव्हमध्ये, दफ्तरखान्यामध्ये असलेले औरंगजेब आणि आलमगीर दुसरा याची काही अप्रकाशित फरमानं आणि शहजादा मुअज्जम, म्हणजे त्यावेळेला तो शहजादा होता म्हणून शहजादा मुअज्जम असा त्याचा उल्लेख केला आहे, याचं निशान असा ह्या आजच्या पाक्षिक सभेचा विषय आहे. तर आजच्या या पाक्षिक सभेमध्ये सादर करण्यात येणारी कागदपत्रं कुठली आहेत याच्याबद्दल थोडक्यात मी आपल्याला सांगतो. ती क्रमाप्रमाणे आता मी तुम्हाला सांगतोय, ज्या क्रमाने ती आता तुमच्यासमोर सादर होतील. आलमगीर सानी, फारसीमध्ये सानी म्हणजे दुसरा, धाकटा, यांनी गंगोबा तात्या चंद्रचूड, आपल्यापैकी जे इतिहासाचे अभ्यासक आहेत, संशोधक आहेत, या सर्वांना गंगोबा तात्या चंद्रचूड ही व्यक्ती माहिती असेल, त्याला दिलेली, त्याच्या नावाने जारी केलेली 3 वेगवेगळी फरमानं आहेत. त्यानंतर शहजादा मुअज्जम, ज्याच्याबद्दल मी आत्ता सांगितलं, त्यांनी सावंतवाडीच्या सावंतांना जारी केलेलं एक सरदेशमुखीच्या संदर्भातलं एक निशाण आहे. आणि त्याच्यानंतर औरंगजेबाने, मुघलांचा तत्कालीन बादशाह औरंगजेब यांनी याच खेम सावंतांच्या नावाने जारी केलेलं सरदेशमुखीचं फरमान आहे. आणि त्यानंतर छत्रपती संभाजीराजांच्या निधनानंतर थोड्याच कालावधीमध्ये लिहिलेलं औरंगजेबाने एक जारी केलेलं याच सावंतांना केलेलं फरमान आहे. आता ह्या सगळ्या प्रवासामध्ये आम्ही साधनं जी काही तपासली, कागदपत्रांचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा असतो जो मंडळाच्या सर्व संशोधन कार्याचा गाभा आहे,
तो म्हणजे साधन चिकित्सा. ही साधनं खरी आहेत खोटी आहेत याची चिकित्सा व्हायला लागते. अन्यथा फक्त कागद आहेत, लोक वाचत राहतात आणि त्यातलं सत्यासत्यता आपल्याला समजत नाही. तर कागदपत्रांच्या सत्यासत्यतेचे जे काही निकष असतात ते आम्ही तपासून बघितले. आमच्या तज्ज्ञांकडनं, मंडळातल्या तज्ज्ञांकडनं किंवा आमचे जे सिनियर्स आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांच्याकडनं आम्ही त्याची खातरजमा करून घेतली की बाबा शिक्का बरोबर आहे की नाही. मुघल फरमानांमध्ये तुघरे असतात, अशा बऱ्याच काही गोष्टी असतात, छोट्या छोट्या ज्या तांत्रिक गोष्टी असतात त्या बरोबर आहेत का नाही याची खातरजमा करून घेतली. त्याच्यानंतर साधनांची सत्यासत्यता तपासण्यासाठी, म्हणजे आता उदाहरणार्थ की ह्या आलमगीर दुसरा जो आहे यांनी जी काही फरमानं दिलेली आहेत किंवा औरंगजेबाने जी काही फरमानं दिलेली आहेत ही पूर्वी कुठे प्रकाशित झाली आहेत का, याच्या संदर्भात कुठे काही उल्लेख आहे का, की बाबा मंडळामध्ये आहे, प्रकाशित झाले आणि त्याची प्रत मंडळामध्ये मूळप्रत ठेवलेली आहे, असं तर झालेलं नाही ना आपल्याकडून. हे तपासण्यासाठी चंद्रचूड दफ्तर आम्ही तपासलं, मासिरे आलमगिरी हे आम्ही तपासलं आणि अन्य साधनं आम्ही तपासली. त्याच्यानंतर व्यक्ती आणि स्थलनामं. आता काय असतं की अनेकदा फरमानांमध्ये आपल्याला जहागीर दिलेली असते, काही इनाम वतन दिलेलं असतं, एखादी जागा असते, त्याचा काही उल्लेख असतो, तर त्या स्थळांची काही नावं आहेत. किंवा आता उदाहरणार्थ की अगदी आता एक जे आहे ते आपल्या करंजखेडातलं एक फरमान एक इनाम दिलेलं आहे. त्याच्यानंतर एक आहे ते सुबा अलाहाबाद, म्हणजे आज आपण ज्याला प्रयाग असं म्हणतो, त्या प्रयागमधल्या एक जागेचे एक जहागीर दिलेली आहे. किंवा औरंगजेबानी खेम सावंतांना जे फरमान दिलेलं आहे त्याच्यामध्ये तो आदिलखाने तळकोकणी असं म्हणतो, म्हणजे आदिलशहाच्या ताब्यात असलेला तळकोकण असं त्याचा तो उल्लेख करतो. तर अशा प्रकारे आहेत. किंवा व्यक्ती आहेत. आता ह्याच्यामध्ये अनेक व्यक्तींची नावं येतात. म्हणजे जसं मी आलमगीर सांगितलं, औरंगजेब सांगितलं, मुअज्जम सांगितलं, गंगोबा तात्या चंद्रचूड, मुअज्जम, अशी बरीच एक नामावळी त्याच्यामध्ये येते. आणि आता मी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही यासाठी वापरलेले संदर्भ आणि कार्यपद्धती मी आत्ता ह्याच्यामध्ये बोलताना विशद केली. तर मी आमचा आता ह्याच्यामध्ये आता फरमानातल्या मजकुराचं उदाहरण, साधारणपणे मुघल फरमानं कशी दिसतात याचं साधारणपणे आपल्याला एक थोडंसं चित्र कळावं यासाठी. आता फरमानामध्ये जे सगळ्यात वरती आहे त्याला सरखत असं म्हणतात. सरखत म्हणजे आपण साधारणपणे पत्राच्या वरती जसा श्रीकार लिहितो तसा तो श्रीकार असतो. त्याच्यानंतर शिक्का, उजव्या बाजूला जो काळ्या रंगातला दिसतोय तो शिक्का आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला जो आहे साधारण सोनेरी रंगातला तो तुघरा आहे. त्या तुघऱ्यामध्ये साधारणपणे बादशहाचं नाव, फरमान कुठल्या बादशहाचं असं लिहिलेलं असतं. आणि त्याच्या उजव्या बाजूच्या बाजूला जे दिसतंय तो फरमानातला मजकूर आहे. मुघल फरमानांचं हे वैशिष्ट्य आहे की उच्च प्रतीचा, चांगल्या प्रतीचा कागद ते लोक वापरतात सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यानंतर 2 ओळींमध्ये व्यवस्थित अंतर छान सोडलेलं असतं. अशा प्रकारे छान, म्हणजे बघणाऱ्याला सुद्धा रॉयल फील यावा की हे खरंच कुठल्या तरी बादशहानी पाठवलेला दिलेला कागद आहे, अशा प्रकारचा फील यावा, अशा प्रकारची ही सगळी मुघलांची फरमानं असतात. त्याच्यानंतर फरमानामध्ये जिम्न असतात. आता कुठल्याही कागदाला ऑब्वर्स आणि रिव्हर्स अशा ह्या 2 बाजू असतात. पुढची बाजू ज्याच्यामध्ये फरमानाचा मजकूर लिहिलेला असतो आणि त्याच्या मागच्या बाजूला त्याची जिम्न लिहिलेली असते. जिम्न म्हणजे त्याच्यावरती मारलेले शेरे. आता शेरे म्हणजे काय? उदाहरणार्थ की गुरुप्रसाद कानिटकरला मुघल बादशहाने एक 100 एकर जमीन इनाम म्हणून दिली. तर ती दिल्यानंतर आज सांगितलं आणि उद्या सकाळी ती मिळाली असं होत नसतं. फरमान बनण्याची एक प्रक्रिया आहे आणि ते फरमान शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याचीही प्रक्रिया आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे की सुभेदारापासून ते गावचा अगदी पाटील, देशमुख, पाटील, कुलकर्णी ह्यांच्यापर्यंत ह्या सर्वांचे त्याच्यावरती शेरे असतात की हे माझ्यापर्यंत ह्या तारखेला पोचलं आणि मी ते पुढे फॉरवर्ड केलं आणि असं करून ते शेवटच्या माणसाला मिळतं. अशी साधारणपणे ती पद्धत आहे त्याची. तर आता ह्याच्यातली आलमगीर सानी, मुघल बादशाह आलमगीर सानी यांनी गंगोबा चंद्रचूड यांना जी 3 फरमानं दिलेली आहेत त्याचं वाचन करण्यासाठी आणि त्याच्याबद्दल बोलण्यासाठी मी माझा सहकारी पराग पिंपळखरेला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांनी पुढची सूत्रं हातात घ्यावीत. धन्यवाद. धन्यवाद गुरुप्रसाद. या 6 फरमानांमध्ये आपल्याला आलमगीर सानीची 3 फरमानं आहेत आणि ती गंगोबा तात्यांना इनाम दिलेली आहेत. कमी अधिक फरकाने ही जी फरमानं आहेत ही इनामाची असल्यामुळे आपल्याला, अर्थात इनामाची फरमानं प्रत्येक व्यक्तीला दिल्यामुळे आणि ती त्याच्या वंशजांपर्यंत ते इनाम तसंच चालू राहावं असं फरमानात बऱ्याच वेळा लिहिलेलं असतं आणि अर्थात ते अपेक्षित असतं.
त्याच्यामुळे ही फरमानं बऱ्यापैकी व्यवस्थित ठेवली जातात आणि ती मिळतात पण आपल्याला. अर्थात त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यातल्या त्या त्या परगण्यातली आता एखाद्या गाव असेल, एखादा परगणा असेल, एखादं सरकार असेल, तर त्या किंवा सुभा असेल, हे बदलत गेलेल्याचा सुद्धा आपल्याला उल्लेख कळू शकतो. आणि कधी कधी असं पण होतं की एखाद्याला मला एक फरमान मिळालेलं आहे, तर त्या फरमानात इनामाबरोबर अजून त्यांना काहीतरी एक्स्ट्राज दिलेले असतात. इनाम म्हणजे अर्थात त्यांना तो रेव्हेन्यूचा भाग असतो की त्यांना रेव्हेन्यू मिळावं त्यांच्यासाठी, प्लस पण त्या रेव्हेन्यूमधनं त्यांना काही टॅक्सेससुद्धा माफ केलेले असतात. बरेच प्रकारचे टॅक्सेस असतात, त्यातले काही काही टॅक्सेस माफ पण केलेले असतात. ते काय माफ केलेले आहेत हे सुद्धा फरमानामध्ये लिहिलेलं असतं. आणि फरमानाच्या मागे एन्डॉर्समेंटला बाय द वे हा जो भाग आहे मागचा जिम्न, आणि ह्याच्यामध्ये ही एन्डॉर्समेंट आहे त्या फरमानाची, तर त्याला ह्या फरमानानं ह्या प्रकाराला फरमाने सक्ती असं म्हणतात की त्याला एन्डॉर्स केलेलं. तर काय काय प्रकारचे इनाम दिलेले आहेत किंवा टॅक्सेस जे आहेत त्याच्यातले काय टॅक्सेस माफ केलेले आहेत हे असं व्यवस्थितपणे सांगितलेलं, उल्लेख केलेला असतो. अर्थात तेव्हा कम्युनिकेशन खूप वेळ लागायचा, म्हणून ते क्लिअर कट काही काही गोष्टीचा उल्लेख करायच्या. ते आता आपण बघूया. यापैकी आम्हाला जे पहिलं फरमान जे आहे हे करंजखेड म्हणजे औरंगाबादच्या ह्याच्यामध्ये असलेलं होतं. ते गंगोबा तात्यांना त्यावेळेला इनाम मिळालेलं. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये प्रयागराज म्हणजे इलाहाबादच्या सुब्यातलं शिवपूर गावाचं इनाम दिलं होतं. तिसरं जे होतं म्हणजे इथं अर्थात मी सांगतो जशी आम्ही वाचन करत गेलो तशी, की हा बथूर म्हणजे हे बिठूर असावं असा अजून आम्हाला त्याचं नक्की मिळालेलं नाही, म्हणून आम्ही त्याला क्वेश्चन मार्क टाकलेलं आहे. पण मोरलेस ते आहे तसं. हे अकबराबादच्या परगण्या सुब्यामध्ये येत असलेलं गाव, त्याचं त्यांना मिळालेलं इनाम होतं आणि ते मिळालेलं. आता त्याच्यामध्ये ह्या फरमानाला हे जे पहिल्या 2 ओळी आहेत, ह्या पहिल्या 2 ओळी नेहमी छोट्या असतात आणि त्याच्या पुढच्या ज्या ओळी आहेत ह्या नेहमी मोठ्या लिहित जातात. या मुद्दामून सोडलेल्या असतात की पुढं स्वतः बादशाला किंवा म्हणजे स्वतः बादशाला तिथं शेरा मारायसाठीची जागा सोडलेली असते. तसाच तो शेरा मारलेला हा फक्त बादशाचा अधिकार असतो, म्हणून तिथं ते सोडलेले असतात. हे एक फरमानाचं स्वतःचं खास वैशिष्ट्य आहे मुघल फरमानाचं, ज्याच्याने ते ओळखलं जातं. आता एक उदाहरणार्थ आपण एक फरमान बघूया जे करंजखेडसाठी जे दिलं होतं. या फरमानामधला जो फारसी मजकूर आहे तो या प्रकारे आहे की दरीन वक्त मेमनत इकरान फरमाने वालाशान वाजिब जियान सादर शुद के. म्हणजे हे फरमान सादर केले कशाच्या बाबतीत की मौजे करंजखेड गाव करंजखेड दरबस्त मा मजराए 12 परगणे अंतूर सरकार दौलताबाद सुभा खुजिस्ता बुनियाद औरंगाबाद. म्हणजे ते करंजखेड गाव कुठे आहे आणि कशाच्या अंडर येतं ह्याचा व्यवस्थित उल्लेख केलेला आहे. कारण एकाच नावाची 2-3 गावं असायचा शक्यता अर्थात होत्याच, म्हणून त्याच्यामध्ये पुढं कन्फ्युजन होऊ नये हे पण व्यवस्थित केलेलं असतं. दरवाजे इनाम गंगाधर पंडित वल्द विसाजी. आता इथं गंगाधर पंडित असं त्यांचा व्यवस्थित उल्लेख केलेला आहे. गंगोबा तात्यांना अर्थात त्यावेळेला त्या माणसाला देताना त्याचं गंगाधर पंडित, 2 बाकीच्या ह्याच्यामध्ये गंगाधर पंडित असा उल्लेख केलेला आहे, पण बाकीच्या 2 फरमानांमध्ये त्यांचं नाव राव गंगाधर पंडित असा उल्लेख व्यवस्थित येतो. आणि वल्द म्हणजे त्यांच्या वडिलांचं पण नाव येतं. हे ह्याच्यासाठी दिलेलं असतं की त्याच्यामध्ये अगेन कन्फ्युजन होऊ नये, कारण नावं कॉमन असायची म्हणून ते व्यवस्थित मेन्शन केलं जातं. गंगाधर पंडित वल्द विसाजी ब तरीक मा फर्जंदान हजबुल जमन मुकर्रर बाशद बायत के. म्हणजे आता यांच्यासाठी दिलेलं आहे. आता बायत के पासून बादशाची ऑर्डर सुरू होते. दॅट इज हा बायत के हा ऑट टू ह्या रेफरन्सनी येतो की ऑट टू म्हणजे दिस शुड बी गिवन, दिस ऑट टू बी गिवन टू हिम. की बायत के फर्जंदान नामदार कामगार व अल एतबार व उमराई आलिम इकदार व मुत्सद्दियाने मुहिमात जागीरदारान व करोरियान हाल व इस्तकबाल मौजे मजकुरारा. आता ह्याच्यामध्ये त्यांनी ह्या पुढं सांगताना आता जसं गुरुप्रसादने सांगितलं की त्याची जी प्रोसेस असते त्या प्रोसेसमध्ये खालपासून वरपर्यंत सगळ्यांना माहिती असली पाहिजे की हे इनाम दिलेलं आहे, हे रेव्हेन्यूचे आहेत, याच्यासाठी रेव्हेन्यूचे, टॅक्सेसचे, ॲडमिनिस्ट्रेशनचे, त्याच्यासाठीचे जे लोक इन्वॉल्ड असतात त्यांना उद्देशून गेलेलं असतं. कारण फरमाने त्यांना दिलेलं असतं की यांना आम्ही ते इनाम दिलेलं आहे. सो सगळ्यांना ती माहिती व्हावी. आणि नुसतं आज नव्हे तर हा म्हणजे आज आणि पुढं येणाऱ्या त्यांना माहिती व्हावं म्हणून दिलेलं असतं.
आई मजराए ओके माए मजराए दरबस्त नस्लान बाद नस्ली बतनान बाद बतनी तसरुफे ऊ बा फर्जंदान बाज गुजारद. म्हणजे यांच्यामध्ये त्यांच्या नस्ल त्यांचे म्हणजे मुलांच्या नंतर मुलं त्यांच्या मुलानंतर मुलं ह्यांचा उल्लेख केलेला असतो. कारण हे इनाम माणसाला एका मिळत नाही, पुढच्यासाठी पण असावं हा त्याच्यामध्ये व्यवस्थित उल्लेख केलेला आहे. आणि अज जमिये व जुहू व अवारिज मुआफ व मस्कुए अल कलम शनासत. याच्यामध्ये त्यांनी जू आणि अवारिज म्हणजे याच्यामधला जो मेन टॅक्स आणि त्याच्यावरती जे सेसेस आहेत किंवा मेन टॅक्सेस आणि सेसेस माफ केलेले आहेत. आता ह्या फरमानामध्ये एवढाच उल्लेख आला आहे. पुढच्या 2 फरमानांमध्ये काय काय टॅक्सेस माफ करायचे त्याचा पण उल्लेख आलेला आहे की त्याच्यामध्ये देहनिमी हा एक माफ केलेला आहे. कानून गोई हा टॅक्स त्यांच्यावरचा माफ केलेला आहे. याच्यामध्ये काही मेन टॅक्स काही त्याच्यावरचे टॅक्सचे सेस असतात हे माफ केलेले असतात. हे त्यांनी व्यवस्थित त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कुठले माफ केलेले टॅक्सेस. म्हणजे त्याच्यातला जो रेव्हेन्यू मिळणार त्यात ह्यांना टॅक्सेस ती भरायची गरज नाही आहे. अल-कलम शनासत दरीन बाब. आता ही गोष्ट हर साल सनद मुजदद न तलबीत. म्हणजे दुसरं आता ज्या माणसाला इनाम दिलेलं आहे अर्थात त्यावेळेला माणसाला जे इनाम दिलेलं असायचं ते कोणासाठी दिलेलं आहे किती वेळासाठी दिलेलं आहे ह्याचा जो उल्लेख केलेला आहे त्यांनी. तर याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की हा सगळ्या त्यांच्या पुढच्या जनरेशन्सला मिळत राहावा, कंटिन्युअसली मिळत राहावं हा त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की याच्यामध्ये हे जे इनाम दिलेलं आहे हे प्रत्येक वर्षी आमच्याकडे रिन्युअलसाठी घेऊन नका येऊ. म्हणजे काय होणार की समजा एखादा माणूस तिकडे बदलला येते एखादा माणूस समजा बदलला थोडा तुम्ही आवाज वाढवतो नाही वाढव. एखादा माणूस तिथं बदलला तर अर्थात गव्हर्नमेंट सर्वंट्स जे असतात किंवा अधिकारी असतात ते काय फक्त आजच्या दिवसात त्रास देत नाहीत, त्या काळात देखील व्यवस्थित त्रास देत होते. बाबा आता तुझे वडील जे आहेत त्यांनी मोठे माणसं आहेत, हो इनाम मिळाला आणि ते गेले आता, पण आता काय करायला लागेल की तू मला दरवर्षी तू मला नवीन इनाम ते दाखव की बाबा हे असंच लिहिलेलं आहे आणि त्याच्यात असं मेन्शन केलं आहे का की नाही, तर नाही तुला रिन्यू करून आणावं लागेल. असं व्यवस्थित त्रास पण देऊ शकतात. तर त्याच्यासाठी हे केलेले असते प्रोव्हिजन की प्रत्येक वर्षी तुम्ही परत ह्याचा रिन्युअल मागू नका. ही पुढच्यासाठी जी कारण अर्थात त्यावेळेचे कम्युनिकेशन्स एवढे फास्ट नव्हते जेवढे आजचे आहेत. त्याच्यानंतर ह्या फरमानाचा अजून एक महत्त्वाचा भाग येतो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा की त्याचा तारीखवार उल्लेख येतो की इथं तसं आलेलं आहे की 5 दहम शहर जिउलिज्जा साल पंजूम जुलूसेवाला निविष्टा शुद्ध. म्हणजे हे 15व्या दिवशी शहर म्हणजे इथं महिना शहर हा जिउलिज्जा अर्थात हिजरी आणि 5व्या वर्षाचा जुलूस म्हणजे त्या राज्यारोहणाचा आलेला त्याच्यापासूनचा 5वा वर्ष. हे आपल्याला एक खूप चांगलं असं त्यांनी व्यवस्थित इन वर्ड्स लिहिल्यामुळे आपल्याला तारखेचा घोळ होत नाही आणि आपल्याला तारखेचा आता आपल्यासाठी पण ही सोय होते पुढच्यांसाठी की आपण तारखेचा व्यवस्थित जुळवाजुळव त्याच्याशी करू शकतो. क्रोनॉलॉजीमध्ये ते आपण घेऊ शकतो त्याच्यासाठी की त्या दिवशी हे लिहिलेलं आहे निविष्टा शुद्ध. हे असं एक व्यवस्थितपणे एक फरमान असतं जे इनामाचं आहे. दुसरं म्हणजे या इनामाच्या फरमानांसाठी जे काही दिले होते आपल्याला इनामाच्या फरमानातनं थोडंसं अजून असं पण कळू शकतं यासाठी की इथं ज्या वेळेला दिलेली आहेत ही जी आहेत ही साधारणतः 1754 ही साधारणतः 1758-59 मध्ये दिलेली आहे की गंगोबा तात्यांना इनामं देण्यासाठी गंगोबा तात्यांची म्हणजे ज्यांना इनामं मिळालेली आहेत व्यवस्थितपणे परगणे आणि गावे आणि वेगवेगळे भारतात वेगवेगळ्या ठिकाणी मिळालेली आहेत ह्यांची एकंदरीत त्यावेळेला त्यांची पोझिशन खूप स्ट्रॉंग होती आणि की त्यांना तेवढी मिळत होती की ती त्यावेळेची ते अर्थात डिमांड करू शकत होते आणि त्यांना मिळू शकत होते. म्हणून साधारणतः आपल्याला फरमानावरनं इनामांच्या फरमानांवरून असं कळतं की टिपिकल इनामाची फरमानं आहेत. आता ह्याच्या पुढे जी आहेत आणि याच्यामध्ये फक्त 3 असल्यामुळे आम्ही फक्त याच्या 3च्यामुळे नावांचा फक्त बदल केलेला आहे त्याच्यामध्ये आणि एक सॅम्पल दाख म्हणून आपण एकाच फरमानाचं वाचन घेतलेलं आहे. आता ह्याच्या पुढे जे येतं ते निशान आहे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट. त्याच्यासाठी मी म्हणजे सहकारी सत्यन वेलणकर यांना इथं येण्याची विनंती करतो. धन्यवाद.